आता मध्ये मी राजधानी दिल्लीमध्ये फिरायला गेली होते. तिथे स्ट्रीट फूड खूपच फेमस आहेत. त्यातील एक करोलबागचे मुंगलेट मी खाल्ले. मंडळी, इतकं चविष्ट, पौष्टिक, टेस्टी हे मुंगलेट लागते ना, काय सांगू नका. आज मी बिलकुल ऑथेंटिक पद्धत वापरून दिल्लीतल्या मार्केटमध्ये मिळते अगदी तसेच मुंगलेट आज आपण घरीच बनवूया. असे हे अतिशय पौष्टिक भन्नाट चवीचे मुंगलेट बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी मूगडाळ घेतली. रोजच्या वापरातील मूगडाळ मी घेतली. घरातील कोणतीही 1 वाटी घेऊन त्या एकाच वाटीने सर्व मोजमाप घ्यायची. या 1 वाटी मूगडाळीला अर्धा ते 1 तास पाण्यात भिजवून ठेवावी लागेल. 2 तासानंतर ही डाळ मस्त भिजून फुगली आहे. आता डाळीवर हे जे पाणी दिसत आहे ना, हे पाणी बाजूला काढून टाकायचे. हे पहा, डाळीमधील सगळे पाणी बाजूला काढून टाकले. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सगळी डाळ काढून घेते. आता या डाळीला बारीक वाटून याचे घट्टसर वाटण बनवून घ्यायचे. यासोबत पदार्थाची चव वाढावी म्हणून यात थोडे आले घातले. मूग डाळीमध्ये आलं हे कॉम्बिनेशन सुपर आहे, त्यामुळे यामध्ये आलं नक्कीच वापरा. आता यात टाकूया थोडेसे पाणी. बरं का, पाणी जास्त पण टाकू नका. पीठ जर का पातळसर झाले तर गडबड होऊन जाईल. बरं, अगदी थोडंसं 2 ते 3 चमचे फक्त पाणी मी इथे वापरले आहे. नंतर जर पाणी लागेल तरच आपण वापरूया. आता डाळ ही मिक्सरमध्ये वाटताना मध्ये आधी थांबून डाळ मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटली जात आहे की नाही हे पहा. अगदी बारीक मस्त अशी डाळ वाटून झाली आहे. अगदी स्मूथ टेक्स्चर हिला आलं आहे. आता हे मिश्रण एका भांड्यात काढून घेतलं. हे पहा, असंच घट्टसर डाळीचे पीठ हवे, त्यामुळे वाटताना लागेल इतपत पाणी डाळीत मिसळा. खूप जास्त पाणी वापरू नका. डाळ अशी एकदा चांगली फेटून घ्यायची. त्यासोबत इथे काही मसाले वापरूया. अर्धा छोटा चमचा जिरे घातले. जिरे आणि मूगडाळ कॉम्बिनेशन अप्रतिम आहे. जिरे नक्कीच वापरा. 2 चिमूट हिंग, अगदी पाव चमचा हळद. हळदीने मुंगलेटला रंग अगदी सुरेख येतो. शेवटी चवीनुसार मीठ घालायचे. यासोबत तुमच्याजवळ 1 चमचा तांदळाचे पीठ असेल तेही इथे वापरले तरीही चालेल, आणि नसेल तांदळाचे पीठ तरीही काही फरक पडत नाही. मी इथे असं सिंपल मुंगलेट बनविते, तेही चालेल. आता पिठात घातलेल्या सर्व वस्तू मस्तपैकी मिसळून घ्या. असं विस्करणे किंवा चमच्याने 2 ते 3 मिनिट चांगले एकजीव करून घ्यायचं. जितकं जास्त वेळ हे फेटून घ्याल तेवढं छान मुंगलेट हे तयार होतं. खूपच हेल्दी आणि चविष्ट रेसिपी ही आहे. सगळ्यांना आवडेल अशीच रेसिपी. लहान मुलं तर मागून मागून खातील इतकी चविष्ट रेसिपी आहे ही. हे पहा, मस्तपैकी हे फेटून झालं. हे अगदी परफेक्ट. चला आता बनवूया स्ट्रीट स्टाईल मुंगलेट. नाश्ता आणखी चविष्ट होण्यासाठी कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरे याची चटणी बनवूया. विकतसारखेच मुंगलेट बनवण्यासाठी त्यात कोणत्या भाज्या पडतात तेही पाहूया. 6 प्रकारच्या भाज्या मी इथे वापरल्यात. बीट, गाजर, शिमला मिर्च याचे असे पातळसर लांबसर आकाराचे काप केले. मक्याचे दाणे घेतले. शिमला मिरची, कांदा, हिरवी मिरची असे बारीक कट करून घेतले आहे. आणि यामध्ये तुम्ही आणखीन आल्याचे कापही घालू शकता. आणखीन काही भाज्याही वाढवू शकता. जसं की दुकानवाले बनवितात, मी सेम तसंच पीठ बनवून घेतलं आहे. आता कोणतंही असं खोलगट भांडं घ्या. मी असं लंबोळता साखरेचा डब्बाच वापरते. त्या लोकांजवळ छोटे छोटे मग असतात. याच्यात मी 2 पळी भरून पीठ काढून घेते. उरलेलं पीठ बाजूला झाकून ठेवायचं. मसाले तर अगोदरच यात टाकलेले असतातच. आता पुढे खूप मजा येणार आहे ते पाहाच. या डब्यात मी पीठ काढून तर घेतलं. आता यात आणखीन काही चटपटीत मजेशीर पदार्थ वापरूयात. बारीक चिरलेल्या कांदा हा इथे मी वापरला. 2 ते 3 चमचे कांदा वापरला. आता यात जातील मक्याचे दाणे. मक्याचे दाणे थोडे बॉईल करून घ्या. मी इथे कच्चेच घेतलेत. मक्याचे दाणे या मुंगलेटमध्ये घालाच. याच्याशिवाय हा पदार्थ इनकम्प्लीट आहे. बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची. बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला.
आता मिरचीचे प्रमाण, तिखटाचे प्रमाण आवडीनुसार कमी अधिक ठेवा. आणखी यात तुम्ही बीन्स पण वापरू शकता. आपल्या आवडीनुसार हवा तसा हा पदार्थ तुम्ही बनवून खाऊ शकता. पण मी जसा हा पदार्थ बाहेर खाल्ला अगदी तसाच बनवायचा प्रयत्न करतीये. आता हे सर्व भाज्या या मिश्रणात मस्तपैकी मिसळून घ्यायच्या आहेत. चमच्याने असे फटाफट मिसळून घ्या. फटाफट मिश्रण मिसळून झाल्यावर यामध्ये घालूया पाव टीस्पून खाण्याचा सोडा. होय, खाण्याचा सोडाच मी इथे वापरते. बरेच जण इनो फ्रूट सॉल्ट देखील वापरतात, पण खाण्याच्या सोड्याने ह्याची टेस्ट मस्त लागते. आता पुन्हा एकाच बाजूने सोडा पिठात एकसारखा मिसळून घ्या. तुम्ही पुढे पाहाल काय मस्त गुबगुबीत मुंगलेट तयार होते की नाही. मी इथे पूर्णपणे प्रयत्न करतीये की सेम दिल्लीला स्ट्रीटवर मिळते तशीच मुंगलेट बनवण्याची व सेम त्याच चवीचा तो होईल. चला पटापट गॅसवर कढई ठेवूयात व मुंगलेट बनायला घेऊ. इथे सपाट सरफेसवाली कढई घेतली. तर स्ट्रीट स्टाईलमध्ये फक्त बटरमध्येच मुंगलेट्स बनवतात, तर मी आज इथे बटर आणि तेल दोन्हींचा वापर करणार आहे. आता जे सर्व भाज्या टाकून पीठ बनवले ना ते या पॅनवर घालायचं. यावर थोडंसं लाल तिखट पेरायचं. दिसायलाही मस्त दिसतं. वाव, पदार्थ काय छान दिसतोय पहा. आता यावर पातळसर केलेले बीट, गाजर, शिमला मिरचीचे काप घालायचे. याने हा मुंगलेट्स मस्तपैकी सजवून घ्यायचा. त्यामुळे आधीच असे पातळसर भाज्यांचे काप करून ठेवले होते. हा पदार्थ काय भारी दिसतोय पहा. बाजूचे जे एक्स्ट्राचे पीठ पडले ना ते असे उलटण्याने एकसारखे करून घ्यायचे. आता यावर झाकण ठेवायचं. गॅसचा ताव हा मंद ठेवायचा. 2 ते 3 मिनिट हा मंद आचेवर शिजेल. हे पहा 3 मिनिटं झालेत. यावरील झाकण बाजूला काढले. याचा रंग पहा अगदी सुरेख मस्तच. आता याला दुसऱ्या बाजूनेही शेकून घेऊयात. आता असं उलटण्याने ह्याला उचलून फ्लिप करून घ्यायचा. मस्तच. तर पहा मुंगलेटचा रंग अगदी सुरेख खुसखुशीत भाजला आहे. आता याला खालच्या बाजूनेही असाच 2 ते 3 मिनिट शेकूया. तर यावरील झाकण मी बाजूला काढले आहे. तर हे पहा असाच हा खालून शेकून द्यायचा आहे. मस्त गोल गरगरीत हा असा फिरतोय. स्ट्रीट स्टाईलमध्येही ते असेच फिरवत असतात. तर हा पदार्थ आतपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत बनवून घ्यायचा आहे. त्यामुळे हा शिजायला थोडा वेळ लागतो. यामध्ये असं उलटणं घालून मी एकदा चेक करते हा खालून शिजला की नाही, व्यवस्थित भाजला गेला की नाही. आता ह्याला असं फ्लिप करून घेतलं. मुंगलेट्स तर दोन्ही बाजूनी परफेक्ट असं भाजलेलं आहे. अजिबात कुठेच कच्चं राहिलेलं नाही. आता याला मी असे बरोबर पिझ्झा जसा आपण कट करतो ना तसे कट्स मारते. म्हणजे हा व्यवस्थित प्लेटमध्ये सर्व करता येईल. बघा अशा पद्धतीने ह्याला अशा कट्स मारायच्यात. आता यावर थोडंसं मधोमध बटर ठेवते. बटर ठेवायचं म्हणजे मुंगलेट्स आतमध्ये हे बटर जाऊन मुंगलेट्स अतिशय चविष्ट व टेस्टी बनेल. स्ट्रीट स्टाईल मी तुम्हाला मुंगलेट्स सर्व करून दाखवते आणि तेही असंच बटर यावर ठेवतात. आता ह्याला असं मधोमध घडी करून एका प्लेटमध्ये सर्व करूयात. फोल्ड केलेला मुंगलेट्स असं प्लेटवरती ठेवायचं. परफेक्ट. यासोबत मी अगोदर बनवलेली हिरवी चटणी व त्यासोबत गोड चटणीही ठेवली आहे. पहा दिसायला किती सुंदर दिसत आहे. याला पाहून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल इतका उत्कृष्ट पदार्थ हा झालेला आहे. मुंगलेट मी आता स्ट्रीट स्टाईल प्लेटमध्ये देखील ठेवला आहे. का उत्कृष्ट हा पदार्थ लागतो ना, तुम्ही करूनच पहा. आता दुसरा मुंगलेट्सही बनवून घेऊया. सोडा टाकल्यानंतर मिश्रण जास्त वेळ बाहेर न ठेवता लगेचच पॅनमध्ये ओतायचं. मुंगलेट्स शक्यतो बटरमध्येच करीतात.
झाकण ठेवून मंद आचेवर मुगलेट्स खमंग खरपूस शेकायचं, म्हणजे ते आतपर्यंत शिजते व त्यामुळेच ते जास्त चविष्ट, स्वादिष्ट, कुरकुरीत बनते. मुगलेट्स एका बाजूने खमंग शेकल्यावर दुसऱ्या बाजूनेही खमंग शेकून घ्यायचं. याची जाडी थोडी जास्त असल्याने ते शेकायला थोडा उशीर लागतो. हा पदार्थ जास्त बटर तेलात बनवल्यावरच छान लागतो. मस्तपैकी हा पदार्थ कुरकुरीत शेकायचा, म्हणजे तो आतपर्यंत शिजतो. आता याला मधोमध कट्स देऊन बटर ठेवून हा एका प्लेटमध्ये सर्व करायचा. मस्तच. हे पहा, कट केल्यावर आतूनही हा मस्त शेकला गेलाय. आहे ना अगदी परफेक्ट गुबगुबीत खुसखुशीत रेसिपी. हा दिसायला जेवढा सुंदर आहे तेवढाच खायलाही अत्यंत चविष्ट पौष्टिक पदार्थ आहे. हा पदार्थ खाऊन तुमचं पोट भरेल, पण मग मन तर भरणारच नाही, इतका स्वादिष्ट हा मुगलेट्स लागतो. यासोबत कोथिंबीर चटणी, चिंच चटणी खायला दिली जाते. खूप मजा येते हा पदार्थ खायला. आज सर्व प्रकारची पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. नक्की बनवून पहा. अगदी मार्केटमध्ये खाताना अगदी सेम तशीच चव याला खाताना येणार, याची मी गॅरंटी देते. खूप चविष्ट रेसिपी आहे. या थंडीमध्ये हा पदार्थ खाताना खूपच मजा वाटेल. अतिशय प्रोटीनयुक्त हा पदार्थ तुम्ही नक्कीच खा. कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.